तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता लॅपटॉपमध्ये वल्लरीचा व्हिडिओ बघितल्यानंतर ईश्वरीला समजलेलं असतं की 20 वर्षांपूर्वी ज्या बाईने रमाकांत काका आणि सात्विकाचा संसार उद्ध्वस्त केला ती दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी असल्याचं तिला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने हॅकर आणि वल्लरी या दोघांना रंगेहात पकडलेलं असतं आणि लॅपटॉपमधील डेटा रिकवर झाल्यानंतर त्याच्यावरती पहिला व्हिडिओ जो प्ले झालेला असतो तो व्हिडिओ असतो रमाकांत काकांनी वल्लरी आणि उदयकांत या दोघांना गुन्ह्याची कबुली देत असताना रेकॉर्ड केलेला व्हिडिओ ईश्वरी समोर आलेला असतो. तेव्हा ईश्वरीने वल्लरीचं थोबाड लाल करत संपूर्ण घरातल्या लोकांसमोर तिला एक्सपोज केलेलं असतं आणि हॅकर तिच्या हातातून निसटून पळून गेलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इथे ईश्वरी रमाकांत काकांचा खुनी शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि तो खुनी उदयकांत आहे हे समोर आलेलं असतं. पण त्यानंतरला कोढं अजूनच इथे गुंतत जातं. तिला प्रश्न पडलेला असतो की रमाकांत काकांना इथे आता उदयकांतने मारलं हे त्या CCTV फुटेजमुळे, त्या व्हिडिओमुळे सगळ्यांना समजलेलं असतं. पण त्यानंतर उदयकांत गुन्हेगार आहे हे समजल्या उदयकांतने आत्महत्या कशी काय केली? जर त्याला आत्महत्या करायचीच होती तर त्याने आधीच आत्महत्या करायला हवी होती, तो करू शकला असता. पण जेव्हा पोलिसांना आणि अर्णव ईश्वरीला सर्व कुटुंबाला कळलं की उदयकांत खरा गुन्हेगार आहे आणि तेव्हाच तो आत्महत्या करतो आणि सुसाईड नोटसुद्धा लिहितो, हे सगळं तिला थोडं विचित्र वाटत असतं, अनपेक्षित घडल्यासारखं वाटत असतं. तिला प्रश्न पडलेला असतो की या सगळ्याच्या मागे उदयकांत एकटा नाही आहे, त्याने आत्महत्या केलेली नाही आहे, तर त्याला मारण्यात आलेला आहे, त्याचा खून करण्यात आलेला आहे. ही गोष्ट तिला बरोबर समजलेली असते. कारण प्रेक्षकांनो, जो माणूस आत्महत्या करतो तो इथे एवढी सुसाईड नोट वगैरे लिहून स्वतःच्या हातामध्ये ठेवतो आणि तो इतका गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे, तो आत्महत्या तर करणार नाही या गोष्टीवरती तिला विश्वास असतो आणि म्हणून तिला वाटत असतं की इथे उदयकांतला ज्या व्यक्तीने मारले ती कुणीतरी बाई आहे. कारण तिला ते घुंगरू सापडलेले असतात, ती शोधात असते, विचारत असते. पण वल्लरी हिच्यावरती संशय घेतल्यानंतर वल्लरी खूपच जास्त शार्प असते, हुशार असते. तिने सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिने जे घुंगरू ईश्वरीला सापडलेले असतात ते घुंगरू वल्लरीचे आहेत हे शोधून काढण्यासाठी तिने वाण म्हणून प्रत्येकीला पैंजण गिफ्ट केलेले असतात. आणि जेव्हा ती वल्लरीच्या पायामध्ये पैंजण घालत असते तेव्हा ती बघते की घुंगरू पडलेत. पण तेव्हा वल्लरीने खूपच हुशारीने बरोबर तेच घुंगरू आणलेले असतात जसे तिच्या पायातले पडलेले असतात, ते 3 घुंगरू जे ईश्वरीला सापडलेले असतात. त्यामुळे ईश्वरीचा वल्लरीवरती जो काही संशय असतो तो असा डायव्हर्ट झालेला असतो आणि मग तिला प्रश्न पडतो की तिला जे वाटतंय ते चुकीचं आहे का? म्हणजे वल्लरी गुन्हेगार नाही का? जर वल्लरी गुन्हेगार नाही मग ती बाई नक्की कोण आहे, असा प्रश्न आता वल्लरीला पडलेला असतो. आणि ती त्या शोधात सुद्धा असते की मी नक्की गुन्हेगार कोण आहे याचा शोध नक्की घेणार. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आलेला असतो. ते म्हणजे अर्णवला एका खूप मोठ्या फॉरेन कंपनीने खूप मोठी ऑर्डर दिलेली असते. त्याला खूप उत्तम असं फॅब्रिक हवं असतं आणि ते सात्विक फॅशनमधूनच हवं असतं आणि ती ऑर्डर त्यांना 7 दिवसांमध्ये हवी असते. 7व्या दिवसाला लॉन्चिंग आहे, त्यामुळे त्यांना ती ऑर्डर 5 दिवसात कंप्लीट करायची आहे. त्यामुळे अर्णवने इतका मोठा डिसिजन घेतला आहे की त्याला आता 1 बिलियनची म्हणजे जवळजवळ 100 कोटी रुपयांची ही ऑर्डर जरी असली तरी मेहनतसुद्धा डबल टिबल चौबलची मेहनत आहे. त्यामुळे कामाचे तास हे वाढवण्यात आलेले असतात. इथे आता अर्णवला ही ऑर्डर हवी असते, तर बोर्ड ऑफ डिरेक्टर आणि त्याचं स्वतःचं कुटुंब हे त्याच्या थोडंसं विरोधात असतं. बोर्ड ऑफ डिरेक्टरचे जे मेंबर असतात ते म्हणत असतात की आपल्याला याच्यामध्ये जोखीम आहे,
कारण का, एवढी मोठी ऑर्डर इतक्या कमी वेळेमध्ये एकतर पूर्ण होणार नाही आणि जर पूर्ण झाली नाही तर ते लोक माघार घेतील आणि आपली जे काही नुकसान होणार आहे, जो आपला खर्च होणार आहे तो सुद्धा वाया जाईल. त्यामुळे एवढी मोठी जोखीम आपण नाही पत्करू शकत. आणि त्याचबरोबर बोर्ड ऑफ डिरेक्टर नाही म्हणत असतात, पण अर्णव म्हणतो ठीक आहे, मी तुमच्या सगळ्या इथे शंकांचं निरसन करतो. मला माहिती आहे तुम्ही का नाही म्हणताय, तुमच्या अटी नियम सगळे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मला ही ऑर्डर स्वीकारायची आहे. कारण का, तर मला माझ्या सात्विक फॅशनचं नाव हे 7 समुद्रापलीकडे इंटरनॅशनल लेवलला फक्त नेऊन ठेवायचं नाही आहे, तर मला बिझनेस ग्रो करायचा आहे, मोठा करायचा आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपण रिस्क घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जरी नकार देत असला तरी माझ्या स्वतःच्या पूर्णपणे आता म्हणजे ही कंपनी माझी आहे, तसंच आता जबाबदारी मी स्वतःवरती घेतो आहे. मी ह्या सगळ्याचं तुम्हाला ना प्रॉफिट होऊ देणार, ना नुकसान तुमचं होऊ देणार, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. ही जबाबदारी मी स्वतःवरती घेतो आहे, स्वतःच्या बळावरती घेतो आहे. आणि त्यामुळे काहीही झालं तरी संपूर्ण जी इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये मी स्वतःचा पैसा ओतणार आहे. जे काही करायचं आहे ते मी करणार आहे. त्याच्या FDs ज्या काही त्याच्या गुंतवणुकी असतात त्या सगळ्या ह्या आता कॉन्ट्रॅक्टसाठी त्याने पणाला लावलेल्या असतात, अगदी त्याचं राहतं घरसुद्धा. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राहतं घर लावत असताना मात्र सर्वजण त्याला विरोध करतात की सगळं काही लाव पण राहतं घर नको, आणि त्याला तिथे पैसा आणि इथे प्रॉवर कमी पडत असते. त्यामुळे तो म्हणतो की नाही, घरसुद्धा लावावं लागणार आहे आणि मी काहीतरी विचार करूनच करतोय, प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. अचानकपणे आलेले लोक कितपत त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा या गोष्टीचा विचार करत असतानाच प्रेक्षकांनो, अर्णवने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. आणि जर हा निर्णय त्याचा चुकला तर किती मोठं नुकसान होऊ शकतं या गोष्टीचा अंदाज असतानासुद्धा अर्णवने ही रिस्क घेतलेली असते. आणि याच्यामध्ये मामा, त्याचबरोबर अंजली, ईश्वरी आणि आकाशसुद्धा. आकाशला भीती वाटत असते की आपलं घर नको, पण त्याचा विश्वास असतो त्याच्या भावावरती. आणि म्हणून सगळेजण जरी म्हणजे आजी, वल्लरी आणि नम्रता त्याच्या विरोधात असतील तरी आकाश आपल्या भावाच्या बाजूने असतो. तो म्हणतो किती आणि काहीही झालं ना तरी माझ्या भावावरती विश्वास आहे की तो सगळं नीटच करेल, आणि म्हणून मी तुझ्याबरोबर आहे. ह्या कठीण प्रसंगामध्ये मी तुला सोडून माघार घेणार नाही. आणि त्यामुळे इथे आता अर्णव, ईश्वरी जातात आणि त्या ज्या फॅक्टरीतले आता जेवढे वर्कर असतात त्यांना ते भेटतात. अर्णव म्हणतो की आपल्याला इंटरनॅशनल लेवलची एक खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला आता खूप मेहनत करावी लागणार आहे, 5 पटीने मेहनत करावी लागणार आहे. तुम्ही इथे 8 ते 9 तास काम करता, तेच आपल्याला आता जास्त तास काम करावं लागणार आहे. ज्याला जेवढं शक्य होईल तेवढे तास तो काम करू शकतो, त्याला तेवढे पैसे वाढवून मिळतील. आणि प्रत्येकाला या ऑर्डर जर आपल्याला मिळाली तर प्रत्येकाला त्याच्या पगाराच्या 12% जास्त पैसे मिळतील. त्यामुळे आता बघा, मॅनपॉवर आपण बाहेरून घेऊ शकतो, पण मला तुम्हालाच ते वाढीव पैसे द्यायचे आहेत. जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हालाच ते जास्तीचे पैसे मिळतील. आणि आपल्यामध्ये आता सगळ्यांमध्ये एक लिंक जोडली गेलेली आहे, आपल्याला एकमेकांचं काम माहिती आहे. बाहेरचे लोक आपण घेतलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आणि कंपनी इतका मोठा प्रॉब्लेम आताच्या ह्या घडीला तरी करू शकणार नाही आहे. त्यामुळे तुम्हीच लोक आता जिथे तुम्ही 8 ते 9 तास काम करता तिथे 12 ते तुम्ही 16 तास काम करा आणि जेवढी तुम्ही मेहनत घ्याल तसे तुम्हाला पैसे मिळतील. पण आपली सात्विक कॅब कंपनी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाईल. आता तुम्ही माझं कुटुंब आहात. माणूस जेव्हा इथे हेल्पलेस वाटतो तेव्हा तो कुणाकडे जातो? आपल्या कुटुंबाकडेच हक्काने जातो ना. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तर तुम्ही तुमच्या या छोट्या भावाला मदत कराल का? तुम्ही ही ऑर्डर पूर्ण कराल का? आपण सगळेजण जोमाने काम करूया. आपण सगळ्यांनी जर मेहनत घेतली तर आपण नक्कीच ही ऑर्डर पूर्ण करू शकतो. मला विश्वास आहे, मला तुमच्यावरती विश्वास आहे.
तेव्हा इथे आता लोक म्हणतात की घरी प्रॉब्लेम आहे, आता बायका म्हटल्यानंतर त्यांना मुलं बाळं संसार सांभाळून काम पण करावं लागतं, त्यामुळे थोडी अडचण निर्माण होत असते. पण आता सात्विक फॅशन हे आपलं कुटुंब आहे. आतापर्यंत आपण त्याच्या बळावरती आपली घरं चालवतोय आणि आता तेच तर प्रॉब्लेममध्ये आहे. प्रॉब्लेममध्ये नाही म्हणजे ते रिस्क घेते, तर आपल्याला साथ दिली पाहिजे. त्यामुळे सगळेजण होकार देतात. त्यामुळे इथे आता श्री गणेश होतो, कामाला जोमाने सुरुवात होते. सगळेजण आता इथे 12-12, 13-13, 16-16 तास काम करत असतात, कंटिन्युअसली काम करत असतात. अर्णव सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत असतो, सगळ्यांना इथे कुठलीही गैरसोय होई नये याची काळजी घेत असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऑर्डर पूर्ण होत असते. तर एका बाजूला अर्णव आता फॅक्टरीमध्येच असतो, ईश्वरी आपलं घरदारसुद्धा बघत असते आणि त्याच्यामध्ये वल्लरीचं एक वेगळं कारस्थान सुरू असतं. वल्लरी म्हणते की अर्णव ईश्वरी आता ऑर्डरच्या कामामध्ये बिझी आहे, तोपर्यंत इथे आता जो डेटा रिकवर करायचा आहे म्हणजे ते पेनड्राईव्ह मिळालेलं असतं, रमाकांत काकांचं पेनड्राईव्ह मिळालेलं असतं, पण ते थोडंसं करप्ट झालेलं असतं. त्यातला संपूर्ण डेटा तिला रिकवर करायचा असतो आणि डिलीट करायचा असतो सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून तिने एका हॅकरला आता बोलावलेलं असतं. तेव्हा हॅकर तिथे आलेला असतो. तेव्हा वल्लरी आपला लॅपटॉप घेते, ते पेनड्राईव्ह घेते आणि बाहेर येते आणि त्या हॅकरला म्हणते की लवकरात लवकर हा डेटा रिकवर कर आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे जे काही आहे ना ते डिलीट करून टाक. आणि तेव्हा प्रेक्षकांनो आता काही तिथे स्टिकसुद्धा असतात, त्याच्यावरती काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाही, त्या पेनड्राईव्हमध्ये काय काय ठेवण्यात आले हे स्टिकी नोटवरती रमाकांत काकांनी लिहून ठेवलेलं असतं की ह्या पेनड्राईव्हमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे ते सगळं चेक करा, ते सगळं बघा. आणि म्हणून त्या स्टिकी नोट ह्या लिहून ठेवण्यात आलेल्या असतात आणि वल्लरीने त्या स्टिकी नोटसुद्धा बाजूला काढून ठेवलेल्या असतात आणि ती म्हणत असते की आता ह्याच्यावरती जसं जसं लिहिलं आहे ते फोल्डर ओपन कर आणि त्यातून प्रत्येक गोष्ट डिलीट करून टाक. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता हॅकर ते सगळं काम करत असतो. तो म्हणतो मॅडम अहो या गोष्टी लगेच पटापट होत नाही, यांना खूप वेळ द्यावा लागतो, एवढा डेटा त्याच्यामध्ये आहे, संपूर्ण डेटा आपल्याला परत इथे रिकवर करायचा आहे आणि तेवढा डिलीट पण करायचा आहे, वेळ तर जाणारच ना, थोडा वेळ तर लागू द्या. तेव्हा वल्लरी म्हणते बाबा माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कळलं ना, पटापट करचल हात चालव. आणि तेव्हा बरोबर ईश्वरीला दरवाजा उघडा दिसतो. ती म्हणते एवढ्या रात्री दरवाजा उघडा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी डिरेक्टली बाहेर येऊन बघते तर काय, तिथे वल्लरी आणि तो हॅकर मुलगा असतो. ईश्वरी म्हणते मामी अहो एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय आणि हा माणूस कोण आहे आणि लॅपटॉप वगैरे हे सगळं काय आहे. तेव्हा वल्लरी हळूच ईश्वरी आल्या आल्या त्या स्टिकी नोट उचलते आणि ती म्हणत असते काही नाही गं, माझ्या लॅपटॉपमध्ये ना थोडा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे आधीचे काही त्याच्यामध्ये मी महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत पण त्या आता ओपनच होत नाही आहेत. तेव्हा मी ह्या मुलाला थोडा हायर केलं आहे, त्याला मी डेटा रिकवर करायला सांगितलं आहे. ती म्हणते नक्की कसला डेटा रिकवर करताय तुम्ही. आणि प्रेक्षकांनो जो व्हिडिओ त्या मुलाने आता प्ले केलेला असतो तो व्हिडिओ असतो उदयकांत आणि वल्लरीचा कन्फेशन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये ते दोघेजण एकमेकांना गुन्हेगार म्हणतायत आणि दोघेजण आता इथे आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देत आहेत. 20 वर्षांपासून ते आत्तापर्यंत वल्लरी आणि उदयकांतने कसं रमाकांत काका त्याचबरोबर सात्विका आणि सुप्रिया यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांना बदनाम केलं, सात्विकाला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, सात्विकाने वल्लरीचा अपमान केला होता म्हणून तिने मनामध्ये राग ठेवला आणि कशा पद्धतीने सात्विकाला संपवलं आणि इथे रमाकांत काका घरदार सोडून गेले, त्यांचा बिझनेस ठप्प करून टाकला, अख्खं खानदान उद्ध्वस्त केलं. सात्विकाने दिलेले दागिने अर्णवच्या शिक्षणासाठी लावले आणि ते दागिने माझे होते म्हणून आत्तापर्यंत ती अर्णवला टोमणे देत असते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जात असतात आणि त्याचबरोबर वल्लरीने इथे आता आजीच्या रूममधून लॉकरमधून दागिने आणि पैसे चोरी केलेले असतात, त्याचासुद्धा व्हिडिओ त्याच्यामध्ये असतो आणि ते पैसे 30 लाख रुपये कॅश आणि 20 लाखाचे दागिने वल्लरीने उदयकांतला दिलेले असतात. या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये आता प्ले झालेल्या असतात आणि हे सगळं ईश्वरी बघते. ईश्वरीला कळतं की ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून ती बाई वल्लरी मामी आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी म्हणते ईश्वरी हे सगळं खोटं आहे.
तेव्हा ईश्वरी जोरदार वल्लरीच्या थोबाडीत देते, अगदी जोरदार, आणि तो लॅपटॉप उचलते आणि तिला ओढत ताणत घरामध्ये घेऊन जाते. तेव्हा वल्लरी ईश्वरीच्या हातातून लॅपटॉप खेचून घेण्याचा प्रयत्न करते, पण आता मात्र ईश्वरीने खूपच जास्त रणरागिणीचं रूप धारण केलेलं असतं. ती सगळ्यांना ओरडते, आजी, मामा, अंजलीताई, नमूताई, लवकर इकडे या, सगळ्यांनी इकडे या. सगळे धावत पळत आता घरी आलेले असतात. अर्णवसुद्धा थोडासा रेस्ट करायला घरी आलेला असतो आणि तेव्हा तो म्हणतो, मी सुंदर, काय झालं, हे सगळं काय चाललंय? तेव्हा ती म्हणते, बघा, तुम्ही सगळेजण डोळ्यानेच बघा की कोण कारस्थानी आहे आणि कोण नाही. आणि तेव्हा रमाकांत काकांनी शूट केलेला वल्लरी आणि उदयकांतचा तो व्हिडिओ ईश्वरी लॅपटॉपमध्ये सगळ्यांच्या समोर प्ले करते आणि सगळेजण आता ऐकतात की वल्लरीने काय काय गुन्हे केले ते. त्यामुळे खरी गुन्हेगार ही वल्लरी असल्याचं ईश्वरीने सगळ्यांच्या समोर आता पुराव्यानिशीत आणलेलं असतं. आणि तो हॅकर मुलगा ज्याने आता तो व्हिडिओ रिकवर केलेला असतो तो तिथे ईश्वरीला धक्का देऊन पळून गेलेला असतो. अशा रीतीने 20 वर्षांपूर्वीची कारस्थानी ते आत्तापर्यंत करत असलेली कारस्थानी वल्लरी ही अर्णव ईश्वरीच्या आणि संपूर्ण घराच्या समोर आलेली असते.